मित्रांनो, कालच माघवारी एकादशी झालेली आहे व आज द्वादशी आहे। आज आपण पंढरपूर ते परभणी असा प्रवास करणार आहोत, यात सर्व वारकरी भक्त मंडळींसोबत। तर मित्रांनो, पंढरपूरवरून निघतात चंद्रभागेचे दर्शन झाले। कुरुडवाडीमध्ये जबरदस्त आवाजासह क्रॉसिंग पाहिली। हारंगुळ येथे पोहोचता पोहोचता गाडीने एवढी स्पीड धरली की धुळीचे वादळ तयार झाले। लातूर रोडला गरमागरम चहा खिचडीचा आस्वाद घेतला। घाटनांदूरच्या घाटाचा आनंद घेत होतो, अचानक गाडीवर दगडफेक झाली। तर मित्रांनो, इथे घाटनांदूरच्या घाटात जर तुम्ही दरवाजात वगैरे उभा टाकत असाल तर हे खूप खतरनाक असणार आहे, कारण इथे लोक डायरेक्ट गाडीवरती दगड मारत होते आता, त्यामुळे गाडी थांबली होती। आणि परळी येथे गरमागरम चहाचा आनंद घेतला। या प्रवासात आपल्या गाडीचे इंजन 2 वेळा बदलण्यात आले। तर मित्रांनो, या होत्या या प्रवासातल्या काही झलकी, पण हा प्रवास या झलकींपेक्षाही खूप सुंदर आहे। चला मग या व्हिडिओला सुरुवातीपासून सुरुवात करू, पंढरपूर मधून। तर नमस्कार मित्रांनो, राम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन रेल्वे प्रवासात पंढरपूरमधून। तर मित्रांनो, आज आहे द्वादशी आणि कालच एकादशी जी आहे ती पार पडलेली आहे, त्यामुळे सर्व वारकरी भक्त मंडळी जे आहेत ते आपापल्या घरी जाण्यासाठी त्यांची लगबग जी आहे ती सुरू झालेली आहे। आणि याच सर्व वारकरी भक्त मंडळींसोबत आज आपला प्रवास होणार आहे पंढरपूर ते परभणी, गाडी संख्या 11045, कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेसने। तर मित्रांनो, लवकरच आता आपले 5000 सबस्क्रायबर जे आहेत ते पूर्ण होणार आहेत। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच हक्काने सबस्क्राईब करा। चला तर मग करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात पंढरपूरवरून, पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय जय रामकृष्ण हरी, पंढरीनाथ भगवान की जय। कृपया लक्ष द्या, ट्रेन नंबर 1104 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येणारी धनबाद जाणारी एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे। तर मित्रांनो, आपली कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस पंढरपूर येथे 8:45 पोहोचलेली आहे। आणि आता मित्रांनो, आपला जो आजचा प्रवास आहे तो स्लीपर क्लासमधून होणार आहे। तर चला आपण आता जाऊयात आपल्या कोचमध्ये। आणि गर्दी बघू शकता मित्रांनो किती जास्त आहे आज दीक्षाभूमी एक्सप्रेसला। तर मित्रांनो, हे आहे आजचा आपला कोच S4। तर चला बघूयात कोणती आहे आजची आपली सीट। तर मित्रांनो, ही आहे आजची आपली सीट, साईड लोअर 15। तर मित्रांनो, 9:01 पंढरपूर येथून आपली कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस निघालेली आहे।
तर मित्रांनो आता आपण दीक्षाभूमी एक्सप्रेसच्या टायमिंगबद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो ही ट्रेन जी आहे ती आठवड्यातून एकच दिवस चालते, ती म्हणजे दर शुक्रवारी. आणि पंढरपूर येथे मित्रांनो दीक्षाभूमी एक्सप्रेसचा येण्याचा टाइम आहे सकाळी 7:55 आणि ही ट्रेन मित्रांनो आपल्याला आता परभणीला 6:10 पोहोचवणार आहे. आणि मित्रांनो आता तुम्हाला समोरून जी लाईन येताना दिसत आहे ती आलेली आहे पुणे दौंड या ठिकाणावरून. इसी समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. May I have your attention तर मित्रांनो पंढरपूरपासून 52 किलोमीटरचा प्रवास करून आपली कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे 9:57 आणि मित्रांनो कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून 4 लाईन जातात. एक लाईन सोलापूरकडे जाते, एक लाईन या ठिकाणावरून धाराशिव लातूर या ठिकाणी जाते, तर एक लाईन मित्रांनो या ठिकाणावरून पंढरपूर सांगोला मिरज या ठिकाणी जाते आणि एक लाईन मित्रांनो या ठिकाणावरून पुणे दौंड या ठिकाणी जाते. त्यामुळे कुरुडवाडी हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 10:10 कुरुडवाडी रेल्वे स्टेशनवरून आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून. तर मित्रांनो समोरून जी लाईन जाताना दिसत आहे ती आहे सोलापूरकडे जाणारी लाईन आणि आता आपली ट्रेन जी आहे ती धाराशिव बार्शी या ठिकाणी जाणाऱ्या लाईनवर पुढे जात आहे. तर मित्रांनो गाडी संख्या 11:45 कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस बार्शी रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे 10:47 मिनिटाला. मित्रांनो आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस आज 1 तास उशिराने चालत आहे आणि बार्शी येथे 1 तास 2 मिनिटं उशिराने आपली ट्रेन पोहोचलेली आहे आणि बार्शी येथे मित्रांनो आपल्या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे बार्शी रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 10:52 बार्शी रेल्वे स्टेशनवरून आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. आणि आता बार्शी नंतर आपल्याला धाराशिव हा स्टॉप असणार आहे पुढचा आपला.
तर मित्रांनो गाडी संख्या 11-045 कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस धाराशिव रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. मित्रांनो काय जबरदस्त नजारे होते, जबरदस्त सुंदर सुंदर वळणे, भुयारं, तसेच मित्रांनो उंच पूल, जबरदस्त नजारे बघत आपण मित्रांनो धाराशिव रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आहोत. 11:40 मिनिटाला आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या ट्रेनचा 3 मिनिटाचा स्टॉप असणार आहे धाराशिव रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो 11:43 धाराशिव रेल्वे स्टेशनवरून आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस निघालेली आहे. तर मित्रांनो धाराशिव इथे आता गरमागरम समोसा घेतलेला आहे आणि आता समोसा खाणार आहे. बघूया धाराशिवचा समोसा कसा आहे. तर मित्रांनो काय जबरदस्त एकापेक्षा एक सुंदर वळणं पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि खूपच प्रवासाला आपल्या मजा येत आहे. तर मित्रांनो आपल्या ट्रेनला साईड पॅन्ट्री आहे, त्यामुळे खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही आहे. आता सध्या व्हेज पुलाव आणि एक बिर्याणी जी आहे ती येत आहे जेवणासाठी मित्रांनो. जबरदस्त धूळ उडवत मित्रांनो आपली ट्रेन पळत आहे सध्या. काय जबरदस्त एकदम तुफानी स्पीड मधून मित्रांनो आपली ट्रेन सध्या पळत आहे. तर मित्रांनो 207 किलोमीटरचा प्रवास करून आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस पोहोचली आहे लातूर रेल्वे स्टेशनवरती 1:07 आणि मित्रांनो काय जबरदस्त हारंगू स्टेशनचा स्किप मारला आपल्या ट्रेनने 130च्या स्पीडने आणि धुरळा उडवतच मित्रांनो आपली ट्रेन चालत होती. आणि मित्रांनो लातूर येथे आपल्या ट्रेनचा मात्र 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि मित्रांनो आता खूपच मजा येत आहे प्रवासाला. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो 1:12 आपली ट्रेन लातूरवरून निघालेली आहे. आणि मित्रांनो आत्ताच कोणीतरी गाडी चढण्याचा प्रयत्न करत होतं चालत्या, त्यामुळे गाडी स्लो झालेली आहे. चना मसाला पल्ली गाडी. तर मित्रांनो तुम्हाला ही समोर जी लाईन दिसत आहे ती आहे परळी वैजनाथकडे जाणारी लाईन. आणि आता आपल्या गाडीचं इंजन लातूर रोड इथे बदलणार आहे आणि या लाईनवरूनच आपण परळी वैजनाथकडे जाणार आहोत. तर मित्रांनो गाडी संख्या
11:45 कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस 1:40 लातूर रोड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. मित्रांनो आपली ट्रेन 1 तास उशिराने चालत होती, पण 20 मिनिटं अगोदर लातूर रोड रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे. आणि मित्रांनो लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे, कारण या ठिकाणावरून 3 लाईन जातात. एक लाईन बिदरकडे जाते, तसेच एक लाईन पंढरपूरकडे जाते मित्रांनो. तसेच एक लाईन या ठिकाणावरून परळी वैजनाथकडे जाते. त्यामुळे लातूर रोड हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि मित्रांनो लातूर रोड येथे आपल्या ट्रेनचं इंजिन बदलणार आहे, त्यामुळे आपली ट्रेन 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी थांबणार आहे. आणि मित्रांनो लातूर रोड इथे खिचडी खूप छान मिळते. बघूयात आता आपण ट्राय करणार आहोत लातूर रोडची खिचडी. तर मित्रांनो गरमागरम खिचडी घेतलेली आहे लातूर रोडची. आणि आता जाऊया आपल्या कोचमध्ये आणि बघूया कशी आहे लातूर रोडची खिचडी. समोसा करा. तर मित्रांनो खिचडी खूपच छान आहे आणि खिचडी आता लवकरात लवकर संपवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. आणि मित्रांनो आता आपल्या ट्रेनचं इंजिन जे आहे ते बदलण्यासाठी येत आहे. आणि मित्रांनो पुणे शेडचं WAP7 लोकोमोटिव्ह आज आपल्या ट्रेनला लीड करत आहे. तर मित्रांनो 2:28 लातूर रोड रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. तर मित्रांनो इथं घाटनांदूरच्या घाटामध्ये कोणीतरी गाडीवरती दगड मारत होता आणि चेन पुलिंग करून पळून गेलेला आहे आणि त्यामुळेच आपली गाडी घाटनांदूरच्या घाटामध्ये कर्ववरच थांबलेली आहे. तर मित्रांनो इथे घाटनांदूरच्या घाटात जर तुम्ही दरवाजात वगैरे उभा टाकत असाल तर हे खूप खतरनाक असणार आहे, कारण इथे लोक डायरेक्ट गाडीवरती दगड मारत होते आत्ता, त्यामुळं गाडी थांबली होती. आणि
मित्रांनो, घाटनांदूरचे सुंदर वळण पाहत आपली ट्रेन पोहोचली आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर. आणि मित्रांनो, परळी वैजनाथ येथे येण्याचा टाईम आहे 4:10 पण आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस 4:05 परळी येथे पोहोचलेली आहे. 5 मिनिट अगोदर मित्रांनो आपली ट्रेन जी आहे ती परळी वैजनाथ येथे पोहोचलेली आहे. आणि परळी वैजनाथ इथे सुद्धा आपल्या ट्रेनचं मित्रांनो इंजिन जे आहे ते बदललं जाणार आहे, त्यामुळे इथेही आपली ट्रेन भरपूर वेळ थांबणार आहे. तसेच मित्रांनो, परळी वैजनाथ इथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे, ते म्हणजे वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर परळी इथेच आहे, त्यामुळे भरपूर लोक या ठिकाणी दर्शनासाठी सुद्धा येतात. मित्रांनो, परळी वैजनाथ इथे सुद्धा आपली ट्रेन 15-20 मिनिटं थांबणार आहे, कारण या ठिकाणी सुद्धा या गाडीचे इंजिन जे आहे ते बदललं जाणार आहे. आणि हे बघा मित्रांनो, मगाशी दगड मारल्यामुळे गाडीचा काच फुटलेला आहे. तर मित्रांनो, परळी इथं गरमागरम चहा घेतलेला आहे. या चहा घेण्यासाठी एवढा काय बरोबर नाही मित्रांनो, चहा पाणीच आहे नुसतं. आता काय स्टेशनचं चहा म्हणल्यावर काय त्याच्याकडून अपेक्षा बी ठेवू शकत नाहीत आपण. तर मित्रांनो, आता अगोदर चहा संपवतो आणि नंतर डिपार्चरच्या वेळेस तुम्हाला आता मी भेटतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला आपल्या गाडीच्या कोच कंपोजिशनबद्दल माहिती सांगतो. मित्रांनो, या ट्रेनला 7 स्लीपर कोच आहेत, 4 जनरल कोच आहेत, तसेच AC 3 टियरचे 5 कोच आहेत, तसेच AC 2 टियरचे 2 कोच आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे या ट्रेनला टोटल 18 कोचेस आहेत आणि एक SLRचा कोच आहे. असे मिळून 19 कोचेसची मित्रांनो आपली दीक्षाभूमी एक्सप्रेस ट्रेन आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला पंढरपूर ते परभणी आपल्याला या ट्रेनसाठी किती तिकीट भाडे लागले आहे ते सांगतो. तर मित्रांनो, जर तुम्ही स्लीपर क्लासने पंढरपूर ते परभणी या ट्रेनने प्रवास केला तर तुम्हाला 245 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. तसेच तुम्ही जर या ट्रेनच्या AC 3 टियरमधून प्रवास केला तर मित्रांनो तुम्हाला 650 रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल. आणि जर तुम्ही AC 2 टियरने प्रवास केला तर तुम्हाला 915 रुपये एवढे तिकीट भाडे या ट्रेनला द्यावे लागेल. तर मित्रांनो, 4:53 परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे. पूर्ण परळी पॅसेंजर क्रॉसिंग होत आहे. गंगाखेड रेल्वे स्टेशन स्किप. तर मित्रांनो, गाडी संख्या 11:45 कोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस 6:12 परभणी रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे मित्रांनो. आणि परभणी येथे मित्रांनो या ट्रेनचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन रेल्वे प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.